हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल ट्विंकी अँड मम्मी. आज मी घरी फर्स्ट टाइम मोमोजची रेसिपी बनवून बघत आहे. पण मला माहित नव्हतं की इतकी टेस्टी मोमोज घरी पण बनतील आणि ते सर्वांना आवडतील. तर चला बनवूया. माझ्याकडे जितके व्हेजिटेबल्स आहेत मी तेवढ्याच सामानात मोमोज बनवून बघते. या सर्व भाज्या आपण बारीक कट करू शकतात किंवा खिसणीने खिसून घेऊ शकतात. मी सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहे. आता मी यात थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकून आपल्याला याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व आपल्या भाज्या सॉफ्ट होतील आणि त्याच्यातलं पाणी आपण हाताने दाबून असं काढून घ्यायचं. हे भाज्यांचं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, पुढे आपल्याला ते कामात येणार आहे. आता याच्यामध्ये मी बारीक चिरून लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि बारीक कुटून काळी मिरी पावडर टाकलेली आहे. तर आता आपण ही भाज्यांचं मिश्रण बाजूला ठेवून देऊ आणि मैद्याचा डो बनवून घेऊ. सॉरी, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तेल आणि मीठ टाकलेलं दाखवताना विसरले. मी यात थोडं मीठ, चवीपुरता मीठ आणि 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे पाणी आपण पिळून भाज्यांचे काढलेले होते ते पाणी यात टाकलेलं आहे. मोमोजसाठी कणिक आपल्याला पातळ नाही भिजवायची आहे, थोडी कडकच पाहिजे, जेणेकरून मोमोजचा आकार आपल्याला व्यवस्थित देता येईल. आता आपण यात थोडं अद्रकची पेस्ट आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊ.